ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन गाडी चालवत जात असतो. तर आता इथे अर्जुन म्हणत असतो, साक्षी जिवंत असली तरी महिपतचा कसं काय काहीच कॉन्टॅक्ट नाही असं म्हणतो तो चैतन्याला. ती एकदाही महिपतला जेलमध्ये भेटायला आली नाही, हे कसं शक्य आहे असं म्हणतो अर्जुन. साक्षी महिपतचा किती मोठा वीक पॉइंट आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे असं म्हणतो चैतन्य, आणि त्याचाच उपयोग नाराज करून घेत होता असं म्हणतो चैतन्य. पण मग त्यांची भेट नक्की होत असणार असं म्हणतो चैतन्य. म्हणजे नागराजने महिपतला किडनॅप करण्याआधी साक्षी महिपतला घरी येऊन भेटत असणार असं म्हणतो चैतन्य. किंवा आता जिथे साक्षी राहतेय ना महिपत, तिथे जाऊन तर नक्की भेटत असेल. नाही नाही असं म्हणतो अर्जुन. हे दोघं एवढी मोठी रिस्क कधीच घेणार नाहीत, स्ट्रेट फॉरवर्ड कधीच भेटणार नाहीत असं म्हणतो इथे अर्जुन. काहीतरी गडबड आहे असं म्हणतो इथे अर्जुन. कुठला तरी मेजर पॉइंट आपण मिस करतो असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे गाडी चालवत जात असतो तो बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच आता इथे प्रिया थांबलेली असते आणि वाट बघत असते आणि रिक्षा थांबत असते ती. तर आता अर्जुन बघतो प्रियाला. तर आता अर्जुन गाडी थांबवतो. तर आता इथे प्रिया तिच्या समोर असते. तन्वी इथे असं म्हणतो इथे अर्जुन. इथे काय करते असं म्हणतो इथे अर्जुन. चल तिला फॉलो करूया असं म्हणतो इथे अर्जुन. हा अर्जुन कशासाठी असं म्हणतो चैतन्य. अरे ती इथेच कुठेतरी मार्केटमध्ये जात असेल, आम्ही तिला का का फॉलो करावा असं म्हणतो तो. तर आता सांगतो तुला असं म्हणतो अर्जुन आणि जातो आता तिच्या पाठीमागे बघा प्रेक्षक हो. तर आता प्रिया जात असते रिक्षातून आणि पाठीमागे तिला अर्जुन फॉलो करत असतो बघा प्रेक्षक हो. अर्जुन तुझं काय चाललंय ना मला कळतच नाही असं म्हणतो चैतन्य. आता आपण महिपत नागराज बद्दल बोलत होतो, आता आम्ही तन्वीला का फॉलो करतो असं म्हणतो चैतन्य. नागराज महिपत आणि तन्वी हे वेगळे नाहीच आहेत असं म्हणतो इथे अर्जुन. एकच टीम आहे यांची असं म्हणतो इथे अर्जुन. काय असं म्हणतो चैतन्य. आणि त्याचाच पुरावा शोधायचा असं म्हणतो अर्जुन. नागराज कोटाबाहेरचे बोलला मैं असा भा कोड घर पोकरतय वगैरे आठवतंय असं म्हणतो तो. आठवतंय पण तो काय बोलत होता ना ते काय कळतच नव्हतं असं म्हणतो चैतन्य. मी आणि सायली ते शोधण्याचा प्रयत्न करतोय असं म्हणतो अर्जुन. आणि आम्हाला असा डाऊट आहे की नागराज जे काय म्हणत होता ते तन्वीच्या बाबतीत होतं असं म्हणतो इथे अर्जुन. काय असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो अर्जुन. असं एखादं सत्य आहे जे फक्त तन्वीला माहितीये आणि नागराजला माहिती असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तन्वी लपवतीये आपल्यापासून असं म्हणतो इथे अर्जुन. तिचा पाठलाग करून सत्य काय आहे ते शोधायचंय आपल्याला असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सचिन आणि साक्षीला दाखवलंय. तर आता इथे सचिन म्हणतो तू नेहमी हेच बोलतेस सॅम, मला दिसतंय तू कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये अडकलीस, मग तू माझ्याबरोबर शेअर का करत नाही सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. माझा न्यायालयच आहे असं म्हणतो येतं इथे साक्षी. तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का असं म्हणतो आता इथे सचिन. तुला का वाटतं एखादी पर्सनल गोष्ट तू मला सांगितलीस तर मी सगळ्यांना जाऊन सांगेन असं म्हणतो तो सचिन. अरे असं अजिबात नाही असं म्हणते साक्षी. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणते साक्षी. इनफॅक्ट या जन्मात इतका कोणावरही नाही एवढाही विश्वास आहे माझा तुझ्यावर असं म्हणते ती. मग सगळं काही सांगून टाक ना मला सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. तुझ्याकडे आता आहे तरी कोण शेअर करण्यासाठी माझ्याशिवाय असं म्हणतो सचिन. का तुझे मामा पण नाही आहे तुझ्यासोबत असं म्हणतो सचिन. तो माझा मामा नाही आहे असं म्हणते आता इथे साक्षी. तर सचिन म्हणतो म्हणजे सॅम इनाफ असं म्हणतो सचिन. आता जे काय ते तुला मला डिटेल सांगायचं असं म्हणतो सचिन. आणि आय प्रॉमिस जे काय तू मला सांगशील ते आपल्या दोघांमध्येच राहील असं म्हणतो आता इथे सचिन. अशा कोणत्याही गोष्टी ज्या तुला कळल्या तर तुला धक्का बसेल असं म्हणते साक्षी. बसू दे धक्का, तुझ्यासाठी कोण काही बोललं तरी मी हा धक्का पचवेल, पण मला आता सगळं काही सांग असं म्हणतो सचिन. प्लीज बोल असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक पाठला करत असतो अर्जुन आणि चैतन्य प्रियाचा. प्रिया मात्र रिक्षात बसून जात असते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया जात असते आणि आता अर्जुन बघतो. तर आता इथे प्रिया उतरते बघा प्रेक्षक हो. तर आता ती चालत जाते का कॉम्प्लेक्स मध्ये. इथे असं म्हणतात इथे अर्जुन. इथे का लिसेल असं म्हणतात इथे अर्जुन. तू थांबितेस मी आलो असं म्हणतात इथे अर्जुन. तर चैतन्य म्हणतो ऐक ऐक अर्जुन असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन जातो आतमध्ये. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया येते त्या ॲडव्होकेटला भेटायला. तर अर्जुन पाठला करतो तिचा. एक्सक्यूज मी तन्वी सुभेदार असं म्हणते आता इथे प्रिया. वकील साहेब आहेत का असं म्हणते ती. तुम्ही अपॉइंटमेंट घेतली होती का असं म्हणते ती बाई. हो मी घेतली होती, मग अशी त्यांना मेसेज करून अपॉइंटमेंट घेतली होतीच म्हणते प्रिया. एक मिनिट असं म्हणते आता इथे ती बाई. तर आता दाखवते प्रिया अपॉइंटमेंट घेतलेलं. बरं ठीक आहे तुम्ही आज जाऊ शकता असं म्हणते ती मुलगी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया ते शेण घेऊन आलेली असते त्यामुळे आता रिसेप्शनिस्टला वास येतो. मॅडम असं म्हणते ती. एक मिनिट थांबता का असं म्हणते रिसेप्शनिस्ट. ही पिशवी आत घेऊन जाऊ नका, गरजेचं आहे का ही पिशवी आत घेऊन जायची. ह्यातून खूप घाणेरडा वास येतो असं म्हणते ती. मग इथे ठेवू का असं म्हणते आता इथे प्रिया. तुम्ही त्या कोपऱ्यात ठेवा असं म्हणते आता इथे मुलगी. तर आता इथे प्रिया जाऊन ठेवते बघा शेणाची पिशवी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया जाते आतमध्ये. पूर्णाजीने बघा प्रेक्षक हो तिला शेण घेऊन काहीतरी बनवायला सांगितलेलं असतं ना, त्यामुळे आता ती शेण घेऊन आलेली असते बघा प्रेक्षक हो ॲडव्होकेटला भेटायला. तर आता इथे प्रिया जाते आणि आता इथे अर्जुन म्हणतो इथे तन्वी ॲडव्होकेट गिंडेच्या इथे का येसेल असं म्हणतात इथे अर्जुन. इथे काय काम आहे तिचं. तर आता अर्जुन इकडे तिकडे बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो तिचा पाठलाग करतो. तर आता इथे प्रतिमा आणि रविराजला दाखवलंय. प्रतिमा बरं वाटते का आता असं म्हणतो आता इथे रविराज की काय खायला मी सायलीला भरवायला सांगतो असं म्हणतो आता इथे रविराज. नाही नकोय मला असं म्हणते प्रतिमा. अगं दूध तरी पी असं म्हणतो रविराज. अहो मला काही नको आहे असं म्हणते आता इथे प्रतिमा. तुम्ही का माझी इतकी काळजी करताय, मी बरी असं म्हणते प्रतिमा. प्रतिमा त्या दूध आणलंय पटकन पिऊन घ्या असं म्हणते आता इथे सायली. बघ म्हटलं ना दूध पी म्हणून असं म्हणतो रविराज. आणि बरोबर दूधच घेऊन आले असं म्हणतो आता इथे रविराज. आणि मी त्यांना ते प्यायला सुद्धा लावणार आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे प्रतिमा म्हणते मला आता काहीच नको आहे सायली,
पण मी तुम्हाला विचारतच नाहीये की तुम्हाला हवं की नको असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला प्यावं लागणारच. चला पटकन पिऊन घ्या असं म्हणते आता इथे सायली. पी पी असं म्हणतो आता इथे रविराज, लवकर पी. तर आता इथे प्रतिमा घेते बघा तो ग्लास आणि आता इथे दूध पिणार आहे ती. तर आता इथे प्रतिमा दूध प्यायला लागते. तर आता इथे रविराज आणि सायली बघत असतात तिला. सायली तू तिला सरळ करशील, माझं काय ऐकतच नाही असं म्हणतो रविराज. प्रतिमा ते असं करून कसं चालेल, मी स्वतःची नीट काळजी घ्यायला हवी असं रविराज काकांना वाटतं असं म्हणते आता सायली. हो ना रविराज काका असं म्हणते सायली. अगदी मनातलं ओळखलंस असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे प्रतिमा हसते. सायली तू खरंच यांची मुलगीच असं म्हणते आता इथे प्रतिमा. बघ ना यांचं मन तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर सायली हसते. असं म्हणते आता सायली आणि प्या म्हणते दूध. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सचिन म्हणतो मला कसं रिॲक्ट व्हावं हेच कळत नाही असं म्हणतो आता इथे सचिन. हे सगळं एकदम शॉकिंग आहे असं म्हणतो तो. सॅम आय मीन साक्षी असं म्हणतो आता इथे सचिन. साक्षीचं अस्तित्व संपलंय आता असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन येतो साक्षीकडे. तुझ्या आयुष्यात एवढं सगळं घडत आहे, सगळं काय तू एकटीने सहन केलंस असं म्हणतो आता इथे सचिन. आता तर तुझी अण्णा पण नाही तुझ्यासोबत असं म्हणतो आता इथे सचिन. कसं सहन करतेस हे सगळं असं म्हणतो तो. मला सहन होत नव्हतं म्हणूनच तर माझा स्वतःचा तोल जात होता असं म्हणते आता इथे साक्षी. मला असं वाटायला लागलं की माझ्या वागण्यावर काही कंट्रोलच नाही असं म्हणते साक्षी. मला भीती वाटायला लागली माझ्या वागण्याची आणि खरं सांगते या सगळ्या गोष्टी लपवून ठेवण्याचं इतकं प्रेशर होतं ना माझ्यावरती की मी सगळं तुलाही नाही सांगू शकले असं म्हणते साक्षी. आय अंडरस्टँड असं म्हणत होतं सचिन. मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं असं म्हणते साक्षी आणि म्हणूनच मला असं वाटलं की तू कुठल्याही नात्याची सुरुवात अशा नोटवर करता कामा नये असं म्हणते साक्षी. म्हणून आज ठरवलं की सगळं तुला खरं सांगायचं असं म्हणते साक्षी. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती असं म्हणतो सचिन. तर आता इथे बघा प्रेक्षक तो जवळ घेतो साक्षीला. आय प्रॉमिस यू मी तुला या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढीन असं म्हणतो सचिन. आपलं दोघांचं एक असं आयुष्य असेल की यापुढे तुझ्या आयुष्यात कुठलीही दुःख नसेल असं म्हणतो आता इथे सचिन. इट्स माय वर्ड फॉर यू असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे मिठी मारते बघा प्रेक्षक साक्षी सचिनला. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुनला दाखवले परत. तर आता इथे बघा प्रेक्षक तो बाहेर येतो आणि चैतन्याला सांगतो काहीतरी. तर आता तेवढ्यातच प्रिया बाहेर येते ती शेणाची बॅग घेऊन. तर आता ती शोधत असते बघा प्रेक्षक रिक्षाला आणि अर्जुन मात्र चैतन्यासोबत बाहेर थांबलेला असतो. तर आता ती रिक्षा म्हणत असते बघा प्रेक्षक आणि आता इथे रिक्षा थांबते. तर आता इथे प्रिया बसते त्या रिक्षामध्ये बघा प्रेक्षक आणि निघून जाते ती तिथून. जान्हवी ॲडव्होकेट गिंडेच्या ऑफिसमध्ये आली होती असं म्हणतो आता इथे अर्जुन. इतके काय काम असेल तिचे असं म्हणतो तो. काय माहिती असं म्हणतो चैतन्य. चल बघूया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन सोबत चैतन्य पण जातो. चल 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 असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता ॲडव्होकेट तिथे थांबलेला असतो. ॲडव्होकेट गिंडे हाय असं म्हणतो अर्जुन. हाय असं म्हणतो तो. ॲडव्होकेट अर्जुन सोबत तुम्ही या ना आपण माझ्या केबिन मध्ये बसून बोलूया असं म्हणतो तो. ऍक्च्युली जरा काम होतं तुमच्याकडे, जरा बोलायचं होतं तुमच्याशी असं म्हणतो अर्जुन. बोला ना असं म्हणतो तो. आता जी मुलगी तुम्हाला भेटायला आली होती ती तुमची क्लायंट आहे का असं म्हणतो तो. नाही क्लायंट नाहीये, तिला एका केस संदर्भात चौकशी करायची होती असं म्हणतो तो. कुठली केस असं म्हणतो इथे अर्जुन. तिची एक मैत्रीण आहे आणि तिला डिवोर्स हवाय त्या संदर्भात असं म्हणतो गिंडे. तर अर्जुन म्हणतो डिवोर्स केस. त्यांची मैत्रीण पुण्याला राहते पण तिला पनवेलला डिवोर्सची केस फाईल करायची असं म्हणतो तो. आणि मग त्याची काय प्रोसिजर असेल वगैरे ती चौकशी करायला आली होती असं म्हणतो तो. ऍडव्होकेट सुभेदार एनी प्रॉब्लेम असं म्हणतो गिंडे. नो नथिंग जस्ट विचारायचं होतं तुम्हाला. माझा एक जरा अर्जंट कामाला भेटूया लवकरच असं म्हणतो अर्जुन आणि आता निघून जातो तो चैतन्य सोबत. तर आता बाहेर येतो बघा प्रेक्षक अर्जुन चैतन्य सोबत त्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर. कुठल्या तरी मैत्रिणीच्या डिवोर्सची केस काय चाललंय हे असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती अशी का बोलली असेल. एक मिनिट मला वाटतं बहुतेक तिला कळलं असेल आम्ही तिला फॉलो करतो म्हणून आज जाऊन ती भलतच बोलली असं म्हणतो अर्जुन. ती आतल्या गाठीची मुलगी ना काही कळतच नाही असं म्हणतो चैतन्य. म्हणून तिच्यावर संशय सो असं म्हणतो आता इथे अर्जुन. चला आपण निघूया आता असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेही बसतात बघा प्रेक्षक त्या गाडीमध्ये आणि दोघेही तिथून निघून जातात. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया तिथेच लपलेली असते आणि शेणाची बॅग तिच्याच हातामध्ये असते. तर आता इथे ती येते तिथून. तर हसते आता इथे प्रिया. तर आता इथे अर्जुन दिसलेला असतो ना बघा प्रेक्षक तिला आरशामध्ये जेव्हा ती आपली केस सरळ करत असते. बसलास ना अर्जुन, माझं नशीब चांगलं म्हणून मला आधीच कळलं की तू माझा पाठलाग करतोयस असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणून आज जाऊन मी नागोबाच्या केसबद्दल काहीच बोलले नाही असं म्हणते प्रिया. किती हुशार आहे ना मी असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक सचिन साक्षीला मिठी मारून थांबलेला असतो. मी काय म्हणतो साक्षी मी आता जातो असं म्हणतो आता इथे सचिन. मला जायला हवं नंतर भेटूया असं म्हणतो तो. टेक केअर असं म्हणतो तो बघा प्रेक्षक आणि सचिन निघून जातो तिथून. तर आता इथे साक्षीला पण डाऊट येतो. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया आणि अश्विन थांबलेले असतात गार्डन एरियामध्ये. तर आता इथे प्रिया बनवत असते जे तिला पूर्ण आजीने बनवायला सांगितलेलं असतं शेण घेऊन. तर आता सगळे बघा थांबलेले असतात पूर्ण आजी, सायली, प्रताप आणि कल्पना बघा प्रेक्षक आणि आता इथे अश्विन मात्र हसत असतो. तर आता प्रिया त्याच्याकडे बघून हसत असते. तर आता इथे प्रिया बघत असते त्यांच्याकडे आणि नाटक करत असते बघा प्रेक्षक होती. हे काय असं म्हणतो आता इथे प्रताप. माझा तर डोळ्यांवर विश्वासच बसत नाही असं म्हणतो प्रताप आणि पूर्णाजीला पण धक्का बसतो. तन्वी असं म्हणतो तिथे अश्विन. मी काय म्हणतो अगं पूर्णाजीची ऑर्डर एवढी सिरियस घ्यायची काही गरज नाही असं म्हणतो अश्विन. अगं ह्या गोळ्या सगळ्या बाहेर मिळतात असं म्हणतो अश्विन. नको हे सगळं. तर आता इथे प्रिया म्हणते अश्विन अरे आपल्या घरच्या होळीसाठी काय बाहेरून गौऱ्या आणायच्या का असं म्हणते आता इथे प्रिया.
तर आता सगळ्यांनाच धक्का बसतोय सगळं बघून. हो असं म्हणतो आता अश्विन. हे बघ शेण किती छान आहे असं म्हणते प्रिया. छान छान असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि हे बघ गोमूत्र पण आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आता गोमूत्र घालून छान गोऱ्या करणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. आणि मला पूर्ण आजीने सांगितलंय ना, मग मला ते काम करायचंच आहे असं म्हणते आता इथे प्रिया. हो हो करायलाच पाहिजे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे सगळ्यांना हसायला येतं, काय करते ही प्रिया म्हणून. थांब 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 मी तुला मदत करतो असं म्हणतो आता इथे अश्विन. नको मी करते ना असं म्हणते आता इथे प्रिया. हे बघ मला जमेल जमेल असं म्हणते ती. नाही असं म्हणते आता इथे प्रिया. पूर्णाजीने काय सांगितलंय की कोणाची मदत न घेता घोऱ्या करायच्या आहेत. मग मी तुझी मदत नाही घेऊ शकत. तू एक काम कर, तू लांब जा असं म्हणते प्रिया. लांब जातो प्लीज, मी करते, तू करू दे मला असं म्हणते ती. जा जा असं म्हणते प्रिया आणि जातो आता इथे लांब. बघा प्रेक्षक अश्विन आणि बाकी सगळे हसत थांबलेले असतात. तर आता गोमूत्र घालते बघा प्रेक्षक प्रिया त्या शेणामध्ये. आणि अश्विन हसत थांबलेला असतो आणि सगळ्यांना छी छी असं म्हणत असतात पूर्णाजी वगैरे. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया सगळं घालवत असते, शेण आणि गोमूत्र वगैरे बघा प्रेक्षक आणि अश्विनला कळतच नाही सगळं काय चाललंय. आणि पूर्णाजीला पण काय आवडत नाही, कसं वाटत असं तिला पण बघा प्रेक्षक हे बघ असं म्हणते प्रिया. वा वा असं म्हणतो अश्विन, खूपच छान, काय सुरेख थापलेस असं म्हणतो. हो हो असं म्हणते प्रिया. तर आता इथे प्रियाला उलटीला आल्यासारखं होत असतं. एक मिनिट थांब असं म्हणतो आता इथे अश्विन. एक काम करतो, हा रुमाल ना मी तुझ्या नाकाला बांधतो असं म्हणतो तो. तर आता इथे नाकाला बांधायला येतो. आता इथे अश्विन बघा प्रेक्षक तुझ्या कानाला. अरे काहीच गरज नाही असं म्हणते प्रिया. तुला वास नाही येणार असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे बांधतो बघा प्रेक्षक तो तिच्या नाकाला तो हँडकरचीफ. तर आता बाकी सगळे हसत असतात. आता बरोबर आहे असं म्हणतो अश्विन. हो ठीक आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता तो समोरून बसतो बघा प्रेक्षक तर आता बाकी सगळे हसत असतात, सगळ्यांना वास येत असते, विमलला सुद्धा बघा प्रेक्षक तन्वी थांब मी जरा सावली हे करतो असं म्हणतो आता इथे अश्विन. बरं वाटत असेल ना तुला, कशाला असं म्हणते प्रिया. तू एवढं करतेस, मी एवढं नाही का करू शकत तुझ्यासाठी असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे प्रियाला काय आनंद होत नसतो बघा प्रेक्षक सगळं करताना. माझ्या नाकातोंडात शेण गेलं ना तरी मी हे काम पूर्ण करणारच असं म्हणते प्रिया. सुभेदारांना आणि अश्विनला इम्प्रेस मी करू शकले तर आता माझं काही खरं नाही, त्यांना इम्प्रेस करायलाच हवं असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक थापत असते ती परत ते शेण आणि आता इथे ड्राय करण्यासाठी मारत असते. खूपच सुरेख झालाय असं म्हणतो आता इथे अश्विन. वा 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 असं म्हणतो अश्विन. माझं बोलणं एवढं मनावर घेईल असं वाटलं नव्हतं मला असं म्हणते आता इथे पूर्णाची. मला तर असं वाटतंय की जगातलं आठवं आश्चर्य बघते मी असं म्हणते आता इथे कल्पना. तन्वीने सगळ्या शेणाच्या घोऱ्या तापते एरवी सकाळी असं म्हणतो प्रताप. 9-9 वाजेपर्यंत उठत नाही, आज अचानक काय झालं हिला असं म्हणतो प्रताप. हे इतकं सरळ वागण्यामागे काहीतरी कारण असेल असं म्हणते आता इथे पूर्णाची. कळेलच काय ते असं म्हणते आता इथे पूर्णाची. तर आता इथे सायलीला पण तसाच डाऊट असतो ना. तर आता इथे बघा प्रेक्षक बघत असते सायली. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे होलिका दहनची सगळेजण तयारी करत असतात बघा प्रेक्षक सुभेदार मंडळी आणि किल्लेदार मंडळी. तर आता इथे बघा प्रेक्षक सायली आरती वगैरे घेऊन येते. तर आता बायको काय मदत करू सांग असं म्हणतो आता इथे अर्जुन. अहो सगळं होतं चाललंय असं म्हणते सायली. असं कसं, तू नेहमी मला माझ्या कामात मदत करतेस ना, आता आपली अदाबदल होत असताना मला माहितच नव्हतं पुरुषांनी सुद्धा घरात जरा हेल्प केली पाहिजे असं म्हणतो अर्जुन. काय करू सांग असं म्हणतो तो. करायचीच आहे ना मदत तर हे घ्या, वाती वळून द्या असं म्हणते सायली. वाती असं म्हणतो इथे अर्जुन. ते कसं करायचं असतं असं म्हणतो तो. अहो प्रयत्न तर करून बघा असं म्हणते ती. हे घ्या वाती वळून द्या असं म्हणते ती. वातीच म्हणतो इथे अर्जुन. तर आता पाण्याचा हात घ्या जरा असं म्हणते इथे सायली बघा प्रेक्षक तर आता इथे असं नाही हो असं म्हणते आता इथे सायली. मी दाखवते असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती कसं वळायचं दाखवते तिला. वाती तुम्ही ठेवा बघ हात, मी दाखवते तुम्हाला असं म्हणते आता सायली. तर अर्जुन बरोबर करत नसतो. नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती वळते परत आणि दाखवते त्याला. तर आता इथे अर्जुन ट्राय करतो बघा प्रेक्षक आणि आता दोघे मिळून ते वाती वळतात. तर आता इथे सायली बघते अर्जुनकडे. तर आता दोघांनाही खुश दाखवलंय. बायको असं म्हणतो तो, काय चाललंय तुमचं जमतंय ना असं म्हणते सायली. हो म्हणजे तू शिकवतेस ना. हो शिकतो असं म्हणतो तो. आम्ही कुठे आहोत, काय करतोय बाण सुद्धा असं म्हणते सायली. काय करू बायको असं म्हणतो अर्जुन. तू इतकी सुंदर दिसतेस ना तेव्हा तुझा शिवाय काय सुचतच नाही मला असं म्हणतो तो. अशी मदत नका करू मला असं म्हणते सायली. तुम्ही असं काही करायला लागलात ना तर माझं पण कामात लक्ष लागत नाही असं म्हणते ती. तर हसते आता इथे सायली बघा प्रेक्षक तर आता तेवढ्यातच कल्पना आणि प्रतिमा येतात आणि दोघांचे हात एकमेकांच्या हातात बघतात. तर आता इथे कल्पना खुणावते. वात वात असं म्हणतो अर्जुन. आज होळीची पूजा करायची आहे ना असं म्हणते आता कल्पना. की एकमेकांपासून असे चिकटून राहणार असं म्हणते ती. चला चला असं म्हणते आता प्रतिमा. तर आता इथे बघा प्रेक्षक सायली फळ घेऊन जाते बाहेर. बायको बायको असं म्हणतो इथे अर्जुन. वात वळून झाली हा, चला चला आता ठेवा असं म्हणते आता इथे कल्पना. बस झालं चला. तर आता इथे अर्जुन पण बघा प्रेक्षक आरती घेऊन जातो. अरे सावकाश सावकाश असं म्हणते कल्पना. तर आता इथे प्रतिमा आणि कल्पना येतात बघा प्रेक्षक दुसरं सामान घेण्यासाठी. तर आता इथे होळी लावून झालेली असते आणि आता सुमन रांगोळी काढते. वा सुमनताई तुमच्या इतकी छान रांगोळी मला काढता जमत नाही असं म्हणते विमल. खरं तर आज मी रांगोळी काढणार होतो. मी म्हटलं तुमच्या टॅलेंटला जरा वाव देऊ आपण असं म्हणतो आता इथे चैतन्य बघा प्रेक्षक तर सगळे हसायला लागतात हे ऐकून. गंमत केली असं म्हणतो चैतन्य. मस्त झाले रांगोळी असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे सचिन घेऊन येतो बघा प्रेक्षक अस्मिताला. तर आता इथे अस्मिता येऊन थांबते. तर आता तिथे सचिन लांब थांबतो जरा. मम्मा हे बघ ड्रेस सचिनने घेऊन दिला असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता कोणाला आवडत नाही बघा प्रेक्षक हे सगळं. आज सण आहे ना तर नवीन ड्रेस घाल म्हणून आग्रहाने गिफ्ट दिले असं म्हणते ती. छान आहे ना असं म्हणते आता अस्मित. छान आहे असं म्हणते आता इथे कल्पना.
तर आता अर्जुन आणि सायलीला का आवडत नाही. मुख्य म्हणजे आज तू छान दिसतेस असं म्हणते आता इथे पूर्णाची. थँक्यू जी असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन वळून बघत असतो सचिनकडे. चला आता एकेकाने पूजा करून घ्या असं म्हणतो आता इथे प्रताप. चेनाच्या गोऱ्या कुठे लावायची असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, अश्विन आणि प्रिया सुद्धा येतात. हे बघा आल्या गौऱ्या असं म्हणतो आता इथे विमल. म्हणजे तन्विता येत आहेत गौऱ्या घेऊन असं विमल हसते आणि तिच्यावर बाकी सगळे पण हसतात बघा प्रेक्षक हो. खूप फनी सीन आहे. तन्वी असं म्हणतो अश्विन, तू थापलेल्या गौऱ्या तुझ्या हाताने ठेव असं म्हणतो तो. तुझा मान आहे तो असं म्हणतो आता अश्विन. तिकडे ठेवले आहेत घेऊन येते असं म्हणते आता इथे प्रिया. आलेच असं म्हणते आणि जाते बघा प्रेक्षक हो ते गौऱ्या घ्यायला आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया घेते. तर अश्विन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गोऱ्या घेते बघा प्रेक्षक हो प्रिया. ये असं म्हणतो आता अश्विन. तर आता इथे तन्वी असं म्हणतो अश्विन, लाव गौऱ्या. तर आता इथे गोऱ्या लावते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता ती गोल गोल लावत असते गोऱ्या. हळूहळू बघा प्रेक्षक हो. तन्वी असं म्हणतो अश्विन, तू ना आज खरंच कमाल केलीस. म्हणजे अशा कामाची सवय नसलेल्या मुलीने गोऱ्या थापणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता बाकी सगळ्यांना सगळं बघून हसायला येत असतं बघा प्रेक्षक हो. आपण पूजा करू असं म्हणते आता इथे सायली. तर आता ओके असं म्हणतात सगळे. तर आता इथे अर्जुन आणि सायली येतात बघा प्रेक्षक हो पहिला होळीकडे. तर आता इथे फळं ठेवते सायली समोर आणि अर्जुन पण ताट ठेवतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायली लावते कुंकू वगैरे. तर आता इथे अर्जुन पण त्याच्या बाजूला बसलेला असतो आणि बाकी सगळे थांबलेले असतात. तर आता इथे सायली लावते त्याला कुंकू. तर आता इथे बाकी सगळे बघत असतात त्या दोघांना आणि बाकी सगळे एन्जॉय करत असतात. तर आता इथे दोघे आरती करतात बघा प्रेक्षक हो अर्जुन आणि सायली. तर आता ते एकमेकांकडे बघतात. तर आता इथे पाया पडते पूर्णाजी. तर आता इथे अर्जुन सुद्धा पाया पडतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो आग लावतो आता इथे होळीला बघा प्रेक्षक हो अर्जुन. आणि आता सगळे पाया वगैरे पडतात. तर चारी बाजून आता इथे अर्जुन होलिका पेटवतो. होलिका दहन. तर आता इथे होळी पूर्णपणे पेटते बघा प्रेक्षक हो आणि बाकी सगळे पाया पडतात. तर आता इथे अर्जुन पण येतो आपल्या जागी आणि आता सगळे मिळून बघा प्रेक्षक हो हात जोडून नमस्कार करत असतात आणि पाया पडत असतात होळीचा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सायली येऊन बसते खाली आणि आता इथे बाकी सगळ्या बायका येतात बघा प्रेक्षक हो होळी समोर थांबायला. तर आता इथे नैवेद्य दाखवते सायली आणि आता इथे अर्पण करते ती नैवेद्य. आणि आता इथे पूर्णाची म्हणते दरवर्षीप्रमाणे यंदाही सायलीने केलेल्या पुरणपोळ्या अति प्रतिमाने केल्यासारख्या झाल्या होत्या असं म्हणते पूर्णाची. हा पण तन्वीने केलेल्या पोळ्या, तन्वी पुरणपोळ्या करायला तू 4 तास लावले असं म्हणते ती. पूर्णाची मला फारसा स्वयंपाक येत नाही हे मी कधीच मान्य केलेलं नाहीये, पण मी प्रयत्न करतेय आणि आज ना उद्या आईसारख्या पुरणपोळ्या होतीलच ना माझ्या आई असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. तर आता पाया पडते बघा प्रेक्षक हो सायली. तर आता इथे सांगते प्रदक्षिणा घाल म्हणून सायलीला आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कल्पना येते प्रदक्षिणा घालण्यासाठी. तर आता ती ही होलिकाच्या प्रदक्षिणा घालते बघा प्रेक्षक हो कल्पना. तर आता इथे सगळेजण पाया पडतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा जाते आणि आता प्रिया सुद्धा येते. आई तू अजिबात काळजी करू नकोस हा, मी आहे तुझ्यासोबत असं म्हणते प्रिया. मला माहितीये तुला आगीची भीती वाटते ना, पण मला आता आगीची भीती वाटतच नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. सायली आणि अर्जुनमुळे माझी भीती पूर्ण गेली असं म्हणते प्रतिमा. तर आता प्रियाला राग येतो. ही आगाऊ बाई स्वतःला माझी आई म्हणवते आणि मलाच तोंडावर पाडते असं म्हणते आता इथे प्रिया. आता बघू आगीला कशी घाबरत नाही ते असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक हो इथे प्रदक्षिणा घालणार असते आता इथे प्रतिमा. तर आता इथे हात जोड देते नमस्कार करते होलिकाला. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते प्रतिमा. तर आता इथे प्रियाचा काहीतरी प्लॅन असतो बघा प्रेक्षक हो. तर आता ती बघते प्रतिमाला, तिच्या समोरून जात असते ती प्रदक्षिणा घालताना आणि आता तिचं प्रदक्षिणा घालून होतं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो खाली ठेवते ती तो लोटा आणि तेवढ्यातच प्रिया प्रतिमाचे डोळे झापलेले बघून खाली बसते बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता ती पोळ्या दहन करते, होलिकामध्ये दहन करते ती. आणि आता तिथे एक काठी पडलेली असते आणि प्रिया आता ती काठी आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती हलवते. तर आता इथे बघा प्रेक्षक हो मोठी काठी येऊन पडणार असते प्रतिमावरती. तर आता पाठीमागे सायली थांबलेली असते. प्रतिमा प्रतिमा असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे पाठीमागे जाऊन ढकलते बघा प्रेक्षक हो सायली. तर आता सगळेजण आ आ असं म्हणतात आता इथे. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रतिमा पाठीमागे येते. आत्या असं म्हणते आता इथे अस्मिता. ऐक असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता सगळेजण प्रियाकडे बघतात. असं करायला लागते आता प्रियाने ड्रामा करायला लागते. ती तन्वी तन्वी असं म्हणतो आता इथे अश्विन. भाजला का तुला असं म्हणतो तो. सगळ्यांना कळतं हिचा ड्रामा होता म्हणून. प्रतिमा भाजला का ग असं म्हणते आता इथे पूर्णाची. सायली असताना मला कसं काय होईल असं म्हणते आता इथे प्रतिमा. तन्वीच्या पायावर ठिणग्या उडाल्या तसं म्हणतो अश्विन. तिला सुद्धा विचारा काय झालं असं म्हणतो तो. तू विचारतोयस ना, खूप झालं मग असं म्हणतो आता इथे अर्जुन. प्रतिमा असं म्हणते कल्पना तुला बरं वाटतंय ना ग. हो हो असं म्हणते आता इथे प्रतिमा. तुम्ही जा सगळे नमस्कार करून घ्या असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे बघा प्रेक्षक हो प्रतिमाची तब्येत जरा खराब होते. तिला परत चक्कर आल्यासारखी होत असते आणि आता तिला अस्वस्थही वाटत असतं. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सगळेजण पायापडत थांबलेले असतात होलिकाला. तर आता इथे प्रतिमाला काहीतरी वाटत असतं. तर आता इथे
कशाला थोडी कोरड पडली आहे, मी पाणी पिऊन येते असं म्हणते आता इथे प्रतिमा. सावकाश असं म्हणते सुमन. तर आता जातच असते बघा प्रेक्षक. प्रतिमा, माझ्या कुटुंबावर कसलंच कुठलंही संकट येऊ देऊ नको, सगळ्यांना सुखी आणि समाधानी ठेव असं म्हणते सायली. ज्याला जे हवं ते मिळू दे असं म्हणते ती. तर आता पाया पडून होतं बघा प्रेक्षक सायलीच. माझी बायको जी मागती आहे तिला लवकर दे असं म्हणतो अर्जुन. तर आता प्रतिमा जात असते बघा प्रेक्षक. तर ती आता खुर्चीकडे येते. तर आता तिला परत चक्कर आल्यासारखी होते आणि आता ती चक्करून पडते. आई आई असं म्हणते आता इथे प्रिया. प्रतिमा सकाळ सगळेजण जातात. तर आता सायली जाते बघा प्रेक्षक. हो, सगळेजण प्रतिमा त्या म्हणतात. 1 मिनिट असं म्हणतात इथे अश्विन. प्रतिमा त्या असं म्हणतात इथे अश्विन. पाणी द्या पटकन असं म्हणतो. प्रतिमा त्या असं म्हणतात इथे अश्विन. तर सगळेजण हातपाय चोळायला लागतात. तर आता सगळ्यांना समजतच नाही काय झालंय प्रतिमा म्हणून. तर आता इथे हार्टबीट चेक करत असतो अश्विन. प्रतिमा त्या डोळे उघड असं म्हणतो अश्विन. प्रतिमा त्या डोळे उघड असं म्हणतो. अश्विन बरी आहे ना आई असं म्हणतात प्रिया. दादा, आपल्याला प्रतिमा त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल असं म्हणतो इथे अश्विन. जे काय करायचं आहे ना ते लवकर करा असं म्हणतो रविराज. मी गाडी काढतो, तुम्ही या असं म्हणतो इथे अर्जुन. मी सुद्धा येते हॉस्पिटलला असं म्हणते प्रिया. हा, माझ्या आईला काय झालं तर मला सण नाही होणार असं ड्रामा करायला लागते ती. बाकी कोणी यायचं नाही, फक्त सायली येईल असं म्हणतो इथे रविराज. तर आता इथे बघा प्रेक्षक. हो, असं कसं असं म्हणते पूर्णाची. आम्ही सुद्धा येतो असं म्हणते ती. पूर्णाई खरंच नको, तू इथेच थांब आमच्या सोबतीला असं म्हणतो ते. तर आता चला निघूया असं म्हणतो इथे रविराज. तर आता इथे बघा प्रेक्षक. हो, बरं हे बघ तिथे काय होते ते कळवळत राहा असं म्हणतो आता प्रताप. हळूहळू असं म्हणून आता इथे बघा प्रेक्षक. हो, घेऊन जातात आता इथे प्रतिमाला बघा प्रेक्षक सगळेजण. येते म्हणते आता इथे सायली आणि जातात ते सगळे. ते वेस म्हणते आता इथे पूर्णाची आणि पाय पडते ती. माझ्या लेकीवरचं संकट दूर कर असं म्हणतात पूर्णाची. तर आता सगळेजण पाय पडतात. वहिनीना नेमकं काय झालंय असं म्हणते सुमन. कालही त्यांना गरगरलं होतं असं म्हणते सुमन. हे बघा तुम्ही दोघी काय काळजी करू नका. हा, हे साधं काही दुखणं असणार आहे, ती लवकर बरी होईल असं म्हणतो प्रताप. काळजी करू नका. मी आईला किती वेळा सांगते स्वतःची काळजी घे म्हणून असं म्हणते प्रिया, पण ऐकतच नाही. असं ड्रामा करते ती. आता काय होऊन बघितलं तसं म्हणून ड्रामा करायला लागते ती. माझ्या आईला काय झालं तर असं म्हणते प्रिया. तर मी काय करू असं म्हणून ड्रामा करायला लागते प्रिया. सगळ्यांना वैताग येतो बघा प्रेक्षकांचा ड्रामा बघून. आई आई असं करत असते ती. पूर्णाची आई बरी होईल ना असं म्हणते प्रिया. तर कोणीच काय उत्तर देत नाही. तर आजचं बाई ते समजा रोगे तरी काय काय येते. काका, प्रतिमा त्याचं हेमोग्लोबिन डेंजरसली कमी झालं असं म्हणतो इथे अश्विन. प्रतिमा त्याला ब्लड द्यावे लागेल असं म्हणतो. तन्वी देईल ब्लड प्रतिमाला. तन्वीचा आणि तिचा ओ निगेटिव्हच ब्लड आहे असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता तिथून पळून जाते प्रिया. फोन का स्विच ऑफ येतो असं म्हणतो अश्विन. प्रतिमा त्याचा बीपी टॉप होते असं म्हणतो. सायली वेणीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे, कन्फर्म झालं असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे बघा प्रेक्षक. हो, सायली देते ब्लड आता इथे प्रतिमाला. आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.